नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे, जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे ठरतील. त्यामधला पहिला म्हणजे एप्रिल 2022 मध्ये आता जाहीर झालेला 2021चा सरस्वती सन्मान, जो भारतीय साहित्य कृतीतील एक महत्त्वाचा सन्मान किंवा पुरस्कार समजला जातो. त्याच्यानंतर दुसरा आताच मे 2022 मध्ये पार पडलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार कान्स, जो चित्रपट महोत्सव पुरस्कार आहे, तर तो आपण बघणार आहे. आणि तिसरं म्हणजे ज्यांचं आत्ताच निधन झालं असे संतूर वादक म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा, अशा 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे. आणि तीनही मुद्दे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे ठरतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा, बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळतील. चला तर मित्रांनो, मग सुरू करूयात. सुरू करण्याच्या अगोदर फक्त काही गोष्टी सांगतो, त्या लक्षात घ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे हे लेक्चर क्रमांक 31 आहे. याच्या अगोदरचे जे 30 लेक्चर आहे ते मी सगळे आपल्या चॅनलवर टाकलेले. तुम्ही आपल्या चॅनलवर चालू घडामोडी सिरीज 2022 नावाने एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तुम्हाला सगळे हे गोष्टी तिथे सापडतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, याच्यासोबतच मी टेलिग्राम चॅनलवर जे प्रश्न टाकत असतो ते पण तितकेच महत्त्वाचे जितके हे लेक्चर्स महत्त्वाचे. कारण या लेक्चरमध्ये मला जे महत्त्वाचे मुद्दे कव्हर होऊ शकले नाही किंवा होणार नाही, त्याच्यावरचे प्रश्न मी टेलिग्राम चॅनलवर, आपल्या स्पर्धानिधी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. आणि ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, मी परत परत सांगतोय तुम्हाला. आणि त्याच्यामुळे काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाला जर नोट्स पाहिजे असतील, बऱ्याच मुलांनी घेतले, कुणाला जर आपल्या पूर्ण 50 लेक्चरच्या PDF नोट्स पाहिजे असतील तर या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करा. तुम्हाला एक नाममात्र शुल्क म्हणजे पूर्ण 50 लेक्चरच्या शुल्क 50 लेक्चरच्या नोट्स फक्त 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा मी सांगितल्याप्रमाणे सरस्वती सन्मान. सरस्वती सन्मान 2021. सरस्वती सन्मान कधीचा? 2021. पण जाहीर कधी झाला? 2022. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. बघा मित्रांनो, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक म्हणजे भारतीय साहित्य क्षेत्रात जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, त्यामध्ये सर्वोच्च पुरस्कारापैकी एक म्हणजे सरस्वती सन्मान पण मानला जातो. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा पुरस्कार आपल्याला महत्त्वाचा आहे. याच्या अगोदर खूप वेळा सरस्वती सन्मानावर प्रश्न पण आलेले आहेत आणि कधी पण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, याची सुरुवात झालेली 1991 ला. कधी सुरुवात झालेली आहे? 1991 ला सुरुवात झालेली. कशाची? सरस्वती सन्मान जो देण्यास सुरू झालेले 1991 पासून. आणि हा कुणाकडून देण्यात येतो तर के बिर्ला फाउंडेशन, नवी दिल्ली किंवा नवी दिल्ली असं लक्षात ठेवू शकता. के बिर्ला फाउंडेशन दिल्ली किंवा नवी दिल्ली, कोणाकडून? के बिर्ला फाउंडेशन. कधीपासून देण्यात येतो? 1991 पासून. आणि आता जो बघतोय आपण तो 2021चा आहे. बघा मित्रांनो, हा कशासाठी दिला जातो? आता मी एकतर गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगितली की हा भारतीय साहित्य कृतीतील सर्वोच्च सन्मान आहे, म्हणजे हा भारतीय साहित्यासाठी दिला असेल, ही गोष्ट इथे क्लिअर आहे. पण नेमकं विशेष म्हणजे कोणत्या भारतीय साहित्य कृतीसाठी, तर ते अजून आपण व्यवस्थित बघू. भारतीय राज्यघटनेतील, म्हणजे भारतीय राज्यघटना जी आहे आपली राज्यघटना, तर या राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टातील, म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये आपल्या 22 भाषांचा समावेश केलेला आहे. तुम्ही बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश केलेला आहे. आणि या 22 भाषांमध्ये आणि मागील 10 वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्य कृतीसाठी, म्हणजे एकदा परत सांगतो. बघा मित्रांनो, भारतीय जी राज्यघटना आहे, राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला. किती? 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या 22 भाषांमध्ये लिहिलेली एखादी साहित्य कृती असली पाहिजे आणि ती साहित्य कृती मागील 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेली असली पाहिजे. किती? मागील 10 वर्षामध्ये ती प्रकाशित झालेली असली पाहिजे. म्हणजे मागील 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या आणि भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये असलेल्या 22 भाषांपैकी एका भाषांमध्ये लिहिलेल्या जे साहित्य कृती, तर त्या साहित्य कृतीला सरस्वती सन्मान दिला जातो. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2021चे पुरस्कार जाहीर झाले एप्रिल 2022. म्हणजे हा जाहीर जरी एप्रिल 2022 ला झालेला असला तरी हा कधीचा आहे? 2021 या वर्षाचा पुरस्कार एप्रिल 2022 मध्ये जाहीर झालेला आहे. बघा मित्रांनो, याचं स्वरूप काय? ओके, आता स्वरूप असेल, पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी त्याला त्याच्यासोबत मिळत असेल, किंवा त्याचं स्वरूप काय आहे तर 15 लाख रुपये मिळतात. किती? जर सरस्वती सन्मान एखाद्या साहित्यकाराला मिळाला, एखाद्या लेखकाला मिळाला, एखाद्या याला मिळाला तर किती लाख रुपये मिळतात? 15 लाख रुपये एवढे पैसे मिळतात. सन्मान चिन्ह मिळतं आणि प्रशस्तीपत्रक पण मिळतं. 15 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. काय मिळाल्यानंतर? सरस्वती सन्मान मिळाल्यानंतर. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लोकसभा सचिवालय, एक्स्ट्रा मुद्दा हा गरज नाही पण तरी पण व्यवस्थित लक्षात ठेवा. लोकसभा
सचिवालयाचे माजी महासचिव डॉक्टर सुभाष कश्यप हे निवड समितीचे अध्यक्ष होते. एवढंच लक्षात घ्या फक्त, जे सुभाष कश्यप होते. आता मला सांगा, हा पुरस्कार आहे सरस्वती सन्मान, तर हा निवडीसाठी कुणाला द्यायचा याच्यासाठी एक समिती तर लागेल, हे सर नो. तर या समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सुभाष कश्यप, आणि ते हे लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा, कोण? सुभाष कश्यप. आलं लक्षात? सरस्वती सन्मान 2021 एकदा फास्टमध्ये रिवाइज करतो म्हणजे तुमच्या पाठच होऊन जाईल लगेच. बघा मित्रांनो, सरस्वती सन्मान हा जो येतो भारतीय साहित्यकृतीतील, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी जो एक मानला जातो. कोण? सरस्वती सन्मान. याची सुरुवात झालेली 1991ला, आणि हा के बिर्ला फाउंडेशन नवी दिल्ली येथून हा दिला जातो. कुणासाठी दिला जातो? तर भारतीय राज्यघटनेतील ज्या 22 भाषा आहे, तर या 22 भाषांमध्ये लिहिलेलं एखादं पुस्तक किंवा साहित्य पाहिजे, आणि ते पुस्तक किंवा एखादं साहित्य 10 वर्षामध्ये किंवा 10 वर्षा अगोदर प्रकाशित झालेलं पाहिजे. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लिहिल्या गेलेल्या आणि भारतीय राज्यघटनेतील 22 भाषांपैकी एक असलेल्या अशा पुस्तकाला जो आहे किंवा अशा साहित्याला जो आहे तो साहित्य सरस्वती सन्मान दिला जातो. 2021 चे सरस्वती सन्मान कधी झाले? एप्रिल 2022 मध्ये जाहीर झाले. त्याच्यानंतर काय स्वरूप आहे? 15 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. आणि त्याच्यानंतर आपण सुभाष कश्यप काय बघितले की निवड समितीचे अध्यक्ष होते, जे की लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव होते. परफेक्ट. पाठच चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अलीकडील काही पुरस्कार. आता अलीकडील काही पुरस्कार म्हणजे कोणते पुरस्कार? सरस्वती पुरस्कार किंवा सरस्वती सन्मान. ओके, तेच अलीकडले म्हणजे काही आपण बघणार आहे. लक्षात, सुरुवात 1991ला झाले, म्हणजे आतापर्यंत तर बरेच दिले गेलेले असेल, जवळपास 31 जे आहेत. आजचा जो बघणार आहे तो 31वा बघणार आहे आपण. तर असे अलीकडे काही त्यातले महत्त्वाचे जे आहे तर ते आपण बघूयात. बघा मित्रांनो, पहिलं आहे 1991ला दिला गेला पहिला. आता 1991ला सुरुवात झाली म्हणजे पहिला 1991ला दिला गेला असेल, आणि हा दिलेला आहे हरिवंशराय बच्चन. कोण? हरिवंशराय बच्चन यांना दिलेला आहे पहिला सरस्वती सन्मान. आणि कशासाठी? तर 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी. म्हणजे त्यांनी त्यांचं आत्मचरित्र आहे तर ते 4 खंडात लिहिलेलं आहे, आणि या 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी 1991चा पहिला सरस्वती सन्मान हा हरिवंशराय बच्चन यांना दिलेला गेलेला आहे. कोणाला? हरिवंशराय बच्चन. आता 4 खंड कोणते कोणते ते पण सांगतो तुम्हाला. आता 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी म्हणजे काय? 4 खंड मिळून त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यामध्ये पहिले आहे बघा मित्रांनो, तोंडी सांगतो, गरज नाही आपल्याला त्याची, पण तुम्हाला ते लक्षात ठेवा नेमकं 4 खंड म्हणजे कोणते किंवा कसं लिहिलंय, कधी लिहिलंय, तर ते आपल्याला कळावं म्हणून सांगतो फक्त. पहिलं त्यांनी 1970ला लिहिलेले क्या बोलू क्या याद करू. 1969ला क्या बोलू क्या याद करू हे पहिला खंड. दुसरा खंड निडर से निपुण 1970ला लिहिला. 1969ला क्या बोलू क्या याद करू 1969. निडर से निपुण हा 1970. त्यानंतर बसेरे से दूर 1977, आणि दशद्वार से सोपांतक 1985. असे जे 4 जे खंड आहे, तर या 4 खंडामध्ये ही लिहिलेलं नाही कुठं, मी सांगितलं फक्त. तर लक्षात ठेवा व्यवस्थित. नसल जर कळालं तर परत एकदा ऐका मागे घेऊन, म्हणजे तुमच्या अजून परफेक्ट लक्षात राहील. 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी त्यांना 1991चा पहिला सरस्वती सन्मान दिला गेलेला आहे. कोणला? हरिवंशराय बच्चन. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2020चा 30वा शरण कुमार निंबाळे हे मराठी लेखक आहे, आणि सनातन या कादंबरीसाठी त्यांना दिला गेलेला आहे. आतापर्यंत दिले गेले 31. किती? 31. म्हणजे आज जो आपण बघणार आहे 2021चा जो सरस्वती सन्मान हा 31वा आहे. कितवा? 31वा. आणि याच्या अगोदरचा जो 30वा सन्मान होता 2020 साली दिलेला, शरण कुमार निंबाळे हा मराठी लेखक आहे, आणि जे सनातन नावाची कादंबरी आहे, आणि या कादंबरीसाठी त्यांना 30वा म्हणजे 2020चा जो आहे तो सरस्वती सन्मान मिळालेला आहे. आलं लक्षात? आणि आता आपण बघणारे सगळ्यात महत्त्वाचं, कारण आपल्याला हा महत्त्वाचा आहे, हा म्हणजे सगळेच महत्त्वाचे आहे पण हा विशेष आहे, कारण हा आपण बघतोय की 2021चा जो सरस्वती सन्मान आहे, तर ख्यातनाम कवी आणि साहित्यक रामदर्श मिश्रा, नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, काय? रामदर्श मिश्रा यांना जो येतो 2021चा 31वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे. 2021चा 31वा सरस्वती सन्मान कोण? रामदर्श मिश्रा, आणि ते उत्तर प्रदेशचे. कुठलचे? उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. हिंदी लेखक आहे. उत्तर प्रदेश राज्याचे हिंदी लेखक आहे. कोण? हिंदी साहित्यिक किंवा लेखक आहे. कोण? रामदर्श मिश्रा. आणि त्यांचा काव्यसंग्रह आहे मैं तो यहाँ हूँ. म्हणजे सरळ सांगतो, 2021चा जो 31वा सरस्वती सन्मान आहे तो मैं तो यहाँ हूँ या हिंदी काव्यसंग्रहासाठी रामदर्श मिश्रा या उत्तर प्रदेशच्या साहित्यकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात? कितवा? 31वा. कुणाला? रामदर्श मिश्रा. कशासाठी? मैं तो यहाँ हूँ या काव्यसंग्रहासाठी, जो हिंदी काव्यसंग्रह. याच्या अगोदरचा कुणाला मिळाला होता? शरण कुमार निंबाळे, जे की मराठी साहित्यिक आहे, आणि सनातन या कादंबरीसाठी तो त्यांना मिळाला होता. आणि पहिला जो मिळाला होता 1991ला कोणाला? हरिवंशराय बच्चन. तो कशासाठी मिळाला होता? त्यांनी त्यांचं आत्मचरित्र 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी त्यांना मिळालेला होता. कोणला? हरिवंशराय बच्चन. आलं लक्षात? चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सरस्वती सन्मान प्राप्त मराठी साहित्यिक. आता मी तुम्हाला सांगितलं हा सरस्वती सन्मान कोणाला दिला जातो? 22 भाषेमध्ये लिहिलेल्या
साहित्यकार म्हणजे 22 भाषामध्ये एखादं साहित्य लिहिलं गेलं पाहिजे आणि ते 10 वर्षापूर्वी जे आहे ते प्रकाशित झालं पाहिजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि 22 भाषामध्ये मराठी भाषा पण येते, बरोबर. कोणती भाषा येते? मराठी भाषा पण येते. तर या मराठी भाषेला पण काही पुरस्कार मिळाले असतील मग आतापर्यंत, तर ते आपण बघणार आहे नेमकं आतापर्यंत किती मिळाले. तर आतापर्यंत मराठी भाषेला 3 सरस्वती सन्मान मिळालेले. एक तर पहिला आहे बघा विजय तेंडुलकर. कोणाला? विजय तेंडुलकर यांना 1993ला मिळालेला आहे. कन्यादान या नाटक आहे, कन्यादान हे नाटक लिहिलं होतं कोणी? विजय तेंडुलकर यांनी. आणि या कन्यादान या लिहिलेल्या नाटकाला त्यांना 1993ला सरस्वती सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो महेश एलकुंचवार यांना 2002ला सरस्वती सन्मान मिळाला युगांत या नाटकासाठी. 2002ला पहिल्यांदा कोणाला? विजय तेंडुलकर यांना 1993ला मिळाला कन्यादान या नाटकासाठी. त्याच्यानंतर महेश एलकुंचवार यांना मिळाला 2002ला युगांत या नाटकासाठी. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मित्रांनो इथे की जो तिसरा आहे 20वा जो आहे 2020चा 30वा जो सरस्वती सन्मान आहे तो शरण कुमार निंबाळे यांना मिळालेला आहे. कशासाठी? सनातन या कादंबरीसाठी मिळालेला आहे. ही गोष्ट मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितली. एकदा फास्टमध्ये सांगतो कुणाला मिळाला? विजय तेंडुलकर 1993चा कन्यादान या नाटकासाठी. त्याच्यानंतर महेश एलकुंचवार जो आहे तो 2002ला युगांत या नाटकासाठी. आणि आत्ताच 30वा जो आहे सरस्वती सन्मान आहे शरण कुमार निंबाळे यांना मिळालेला 2020ला. आणि कोणत्या कादंबरीसाठी? सनातन या कादंबरीसाठी. आलं लक्षात? ओके, चालायचं पुढं. फक्त एकदा जाता जाता एवढं सांगतो, हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. 2020चा 31वा सरस्वती सन्मान रामदर्श मिश्रा यांना मैं तो यहाँ हूँ या हिंदी काव्यसंग्रहासाठी मिळालेला आहे. आणि ते उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके, मला असं वाटतं तुम्हाला सरस्वती सन्मान अगदी व्यवस्थित एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बऱ्यापैकी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी अगदी कळाल्या असतील. प्रश्न आला तर त्याच्या बाहेर जाणार नाही. आलं लक्षात? दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. आपला दुसरा मुद्दा आहे मित्रांनो पंडित शिवकुमार शर्मा ज्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. आणि आपल्याला हे गोष्टी महत्त्वाच्या आहे. बघा मित्रांनो यांचं निधन झालं 10 मे 2022. कधी निधन झालं? 10 मे 2022. यांचं वय होतं 84 वर्ष. म्हणजे 84व्या वर्षी 10 मे 2022ला पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं. ओके, त्याच्यानंतर त्यांचा अल्प परिचय बघू मित्रांनो. जन्म झाला 13 जानेवारी 1938 जम्मू. कुठं? 13 जानेवारी 1938ला जम्मूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्यांचं पूर्ण नाव काय? आता पंडित शिवकुमार शर्मा असं तर आहे त्यांचं नाव, पण त्यांचं पूर्ण नाव आहे पंडित शिवकुमार उमादत्त शर्मा. पंडित शिवकुमार उमादत्त शर्मा असं जे तर त्यांचं पूर्ण नाव आहे. कुणाचं? पंडित शिवकुमार शर्मा यांचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्यांचं उल्लेखनीय कार्य काय? आता त्यांचं निधन तर झालं, बरोबर. त्यांना आपण पूर्ण चालू घडामोडीमध्ये अभ्यासतोय, पण याच काहीतरी उद्देश असेल. नाही तर निधन कितीतरी लोकांचं होतं, आपण सगळ्यांनाच अभ्यासतो का नाही? कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून गेलं आणि आपली छाप जगाच्या पाठीवर सोडून गेलं, अशाच लोकांना आपण अभ्यासत असतो. आणि त्याच्यातलेच एक हे पंडित शिवकुमार शर्मा. आणि त्यांचं उल्लेखनीय कार्य काय हे आपल्याला बघायचे. तर त्यांचं उल्लेखनीय कार्य काय बघा मित्रांनो. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर साबण नाही हा, संतूर सोप नाही, संतूर या वाद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे संतूर वादक कोण होते? पंडित शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा म्हणजेच काय? पंडित शिवकुमार उमादत्त शर्मा. ओके, हे काय होते? संतूर वादक. आणि संतूर या वाद्याला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण करून दिली. कोणी? पंडित शिवकुमार शर्मा. आणि म्हणून त्यांचं निधन झालं, म्हणून आपण त्यांना इथे अभ्यासतोय. कोणत्या वाद्याला? संतूर या वाद्याला. संतूर वाद्य. पंडित शिवकुमार खालीलपैकी कोणत्या वाद्य शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित होते? कोणत्या? संतूर सोप. लक्षात ठेवायचे, संतूर सोप वाजवत होते ते. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो 1955. हे कळालं इथपर्यंत? कळालंच असेल, काही डाऊटच नाही. ओके, आता त्यांचा थोडंफार अल्प परिचय बघू आपण. बघा मित्रांनो पहिल्यांदा शास्त्रीय संगीत कार्यक्रमात म्हणजे पहिल्यांदा शास्त्रीय संगीत कार्यक्रम झाला होता त्यांच्या आयुष्यातला, म्हणजे मुंबई येथे पार पडलेल्या शास्त्रीय संगीत कार्यक्रमात. असं त्यांनी संतूर वादन केलं. कुणी? पंडित शिवकुमार शर्मा यांनी. पहिल्यांदा कधी संतूर वादन केलं? 1955ला. कुठे? मुंबईला. आणि कोणत्या कार्यक्रमात? शास्त्रीय संगीत कार्यक्रमात. आलं लक्षात? त्याच्यानंतर 1960ला त्यांनी पहिला स्वतंत्र अल्बम केला. 1955ला जे तर पहिल्यांदा संतूर वादन केलं मुंबईला, शास्त्रीय संगीत कार्यक्रम जो पार पडला तर पहिल्यांदा केलं. 1960ला पहिला स्वतंत्र अल्बम केला. आणि 1967ला ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. 1967ला हरिप्रसाद चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा. हरिप्रसाद चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा यांच्याबरोबर त्यांनी कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम तयार केला. कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम खालीलपैकी कुणाचा आहे? एक जर ऑप्शन असलं तर पंडित शिवकुमार शर्मा, पण खालीलपैकी कुणाचा आहे? तर कुणाचा? हरिप्रसाद चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा तिघांनी मिळून 1967ला कोणता? कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम निर्माण केला होता किंवा हा अल्बम तयार केला होता. आणि पहिला त्यांनी 1960ला आणि 1955ला पहिल्यांदा त्यांनी शास्त्रीय संगीत कार्यक्रमात मुंबई येथे संतूर वादन केलं
होतं. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 1980ला त्यांनी सिलसिला चित्रपटाला संगीत दिलं. कधी? 1980ला. त्याच्यानंतर 1989ला त्यांनी चांदनी चित्रपटाला संगीत दिलं. 1980ला दिलं, तर 1980ला दिलं सिलसिला चित्रपटाला संगीत दिलं. 1989ला दिलं चांदनी चित्रपटाला संगीत दिलं. ओके. त्याच्यानंतर त्यांचं आत्मचरित्र, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. हे नाव देतील आणि हे आत्मचरित्र खालीलपैकी कुणाचं आहे सरळ विचारतील, किंवा पंडित शिवकुमार शर्मा यांचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणतं असं सरळ विचारतील. तर हे नाव व्यवस्थित लक्षात, जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक 2002ला लिहिलेलं त्यांनी त्यांचं आत्मचरित्र. कोणतं? जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक. कधी? 2002. आणि कुणाचं आत्मचरित्र? पंडित शिवकुमार शर्मा. आलं लक्षात? कोणतं? जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार कुणाला? पंडित शिवकुमार शर्मा यांना. कोणते? बघा मित्रांनो 1986ला मिळाला त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 1986ला कोणता मिळाला? संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 1991 मिळाला पद्मश्री पुरस्कार. 1991ला कोणता मिळाला? पद्मश्री पुरस्कार. त्याच्यानंतर 2001ला मिळाला पद्मविभूषण पुरस्कार. पद्मविभूषण पुरस्कार. त्याच्यानंतर 1985ला संयुक्त राष्ट्र बाल्टिमोरचे मानद नागरिकत्व, म्हणजे बाल्टिमोर जो देश आहे किंवा संयुक्त राष्ट्र बाल्टिमोर जो आहे तर त्याचं मानद नागरिकत्व जे आहे तर पंडित शिवकुमार शर्मा यांना मिळालं होतं. खालीलपैकी कोणत्या देशाचं मानद नागरिकत्व आताच निधन झालेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांना मिळालं होतं? तर कोणत्या? संयुक्त राष्ट्र बाल्टिमोरचे मानद नागरिकत्व त्यांना मिळालं होतं. 1985ला मिळाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार. 1991ला मिळाला पद्मश्री पुरस्कार आणि 2001ला मिळाला पद्मविभूषण पुरस्कार. आलं लक्षात? ह्या 3 गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. आत्मचरित्र कोणती? जर्नी विथ 100 स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक 2002. 1980ला सिलसिला आणि 1989ला चांदनी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. मलाच वाटतं तुम्हाला पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. आता बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय कला विश्वातील किंवा कला विश्वातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट क्षेत्रातील खूप महत्त्वाचा पुरस्कार, तो म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव 2022. खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष करून हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष जे पूर्ण झालेले या 75 अमृत महोत्सव वर्ष आपण आता साजरा केला आणि ह्या पुरस्काराचा पण अमृत महोत्सव आहे. हा लक्षात, या पुरस्काराचा पण अमृत महोत्सव जो आहे तर तो आहे म्हणजे हा 75वा पुरस्कार जो आहे, 75वी आवृत्ती जी आहे कान्स चित्रपट महत्वाची 2022 जी आहे तर आहे. बरोबर, 2022 ची कितवी आवृत्ती आहे? 75वी आवृत्ती अमृत महोत्सवी. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हा चित्रपट व्यवस्थित महत्वाचा आहे. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, या 75 वर्षाच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने जे आहे तर हा पुरस्कार महत्वाचा आहे. तसाही हा महत्वाचा आहे. याच्यामध्ये विशेष म्हणजे काही भारतीय कलाकारांचा याच्यात समावेश आहे आणि त्या भारतीय कलाकारांचा याच्यात समावेश असल्यामुळे सरळ प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे हा चित्रपट महोत्सव पुरस्कार किंवा महोत्सव हा आपल्याला व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो याचं नाव आहे कान्स चित्रपट महोत्सव 2022 आणि हा कोठे पार पडला तर कान्स. लक्षात, कान्स हे ठिकाण आहे कुठलं? फ्रान्स या देशातलं ठिकाण आहे कान्स आणि या ठिकाणी पार पाडला जातो चित्रपट महोत्सव. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कान्समध्ये दरवर्षी पार पाडला जातो आणि म्हणून त्याला कान्स चित्रपट महोत्सव पुरस्कार किंवा मग कान्स चित्रपट महोत्सव असं म्हटलं जातं. आलं लक्षात. बघा मित्रांनो हा असा चित्रपट महोत्सव आहे की याच्यामध्ये विशिष्ट अशा कलाकारांनाच निमंत्रण दिलं जातं. म्हणजे असं नाही की कोणी पण जातं कान्स चित्रपट महोत्सव चला बसायला जागा वगैरे असेल, कोणते सगळे कलाकार गल्ली बोळातले सगळे तिथे जाऊन बसले आणि मस्त कान्स चित्रपट बघून आले, तसं जमणार नाही. याच्यामध्ये काय करावं लागतं तर तिथून ज्यांना निमंत्रण येईल, निमंत्रण पत्रिका, आपण लग्नाची पत्रिका पाठवतो, ज्याला येईल तोच जाऊ शकतो. बरोबर, बळच कोणी जातच नाही आता. तर असं जे त्याला ज्याला निमंत्रण पत्रिका येईल तर तोच फक्त तिथे जातो आणि ती निमंत्रण पत्रिका विशेष अशा कलाकारांनाच तिथून दिली जाते. ते जे तिथं आयोजन करतात त्यांच्याकडून विशेष अशा कलाकारांनाच ती निमंत्रण पत्रिका दिली जाते. कशासाठी? या कान्स महोत्सवासाठी. आणि कोठे? कान्स, फ्रान्स. कालावधी 17 ते 28 मे 2022. 17 ते 28 मे 2022ला जो आहे तो कान्स चित्रपट महोत्सव पार पडला. कान्स, फ्रान्स येते. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2022 ची 75वी आवृत्ती होती आणि अमृत महोत्सवी आवृत्ती होती आणि भारतीय स्वातंत्र्याला पण 75 वर्ष पूर्ण झाले आणि भारतीय स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आपण साजरा केला तसेच या चित्रपट महोत्सवाचा पण अमृत महोत्सव आहे. कधी? 2022ला. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. बघा मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट इथे नमूद नाही केलेली, ती महत्वाची, खूप महत्वाची मुद्दाम तुम्हाला अशी सांगतो मी. तर बघा मित्रांनो ही जो कान्स चित्रपट महोत्सव, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील किंवा वेगवेगळ्या पुरस्कारांना वेगवेगळे पुरस्कार दिले गेले. म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे कान्स चित्रपट पुरस्कार दिले गेले. बरोबर, पण मला सांगा हे पुरस्कार निवडायचे
जसं की मी तुम्हाला सांगितलं आता ते कश्यप जे सांगितले की सरस्वती सन्मान आहे ते निवड समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे हे नावं निवडण्यासाठी कोणती तरी समिती लागेल. आलं लक्षात? हे नावं निवडण्यासाठी कोणती तरी समिती लागेल. तर त्यामध्ये विशेष अशी गोष्ट आहे आपल्यासाठी मित्रांनो त्या समितीमध्ये की व्हिन्सेंट लिंडन ओके, हे फ्रेंच अभिनेते. लक्षात घ्या, व्हिन्सेंट लिंडन हे कोण आहे? फ्रेंच अभिनेते. आणि यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती होती. कितवी? 9 सदस्यीय समिती होती. कोण? व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती होती. आणि 9 सदस्यीय समितीने कान्स चित्रपट महोत्सव कोणाकोणाला द्यायचे हे घोषित केलं. साधं सोपं सरळ आलं लक्षात. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट मित्रांनो, या 9 सदस्यामध्ये एक भारतीय कलाकार आहे आणि त्या भारतीय कलाकाराचं नाव आहे दीपिका पादुकोण. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. का महत्वाचं आहे सांगा? म्हणजे या आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव आहे बरोबर. या चित्रपटाच्या महोत्सवामध्ये 9 सदस्यीय समिती व्हिन्सेंट लिंडन या फ्रेंच अभिनेत्याच्या अध्यक्षतेखाली आणि त्या 9 सदस्यामध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा समावेश. म्हणजे आपल्यासाठी विशेष आहे. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या. मलाच वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आता बघा मित्रांनो, 2022चे पुरस्कार विजेते आपण बघूया. म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवात कोणते पुरस्कार मिळाले हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये एका भारतीय कलाकाराला पण हा पुरस्कार मिळालेला आहे, तो पण आपण व्यवस्थित बघणार आहे. त्याच्यामुळे ते पण नाव आपल्याला महत्त्वाचं आहे आणि बाकीचे पण व्यवस्थित नावं लक्षात ठेवा. कारण हा 75वा अमृत महोत्सव आहे. दीपिका पादुकोणचा समावेश आहे आणि एक भारतीय दिग्दर्शक पण याच्यामध्ये आहे, तर ते पण महत्त्वाचे. म्हणून हा पूर्ण पुरस्कार महोत्सव किंवा चित्रपट महोत्सवच आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कान्स चित्रपट महोत्सव. आलं लक्षात? तर बघूयात मित्रांनो. पहिला पाल्म डिओर पुरस्कार. म्हणजे पाल्म डिओर, आता पुरस्काराचे वेगवेगळे नाव आहे, पण आता तुम्हाला सांगतो पाल्म डिओर पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जातो. सर्वोत्कृष्ट आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जसे नावं लागतात तसे मी इथे घेतलेले आहे. आलं लक्षात? हे नावं आपल्याला जिथं गरजेचे आहे तिथंच मी टाकलेले, पण बाकीचे सर्वोत्कृष्ट अभिनेता दिग्दर्शक हे जे आहे तर त्याप्रमाणे मी घेतलेले. व्यवस्थित बघा, प्रश्न आला त्याच्या बाहेर जाणार नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जातो पाल्म डिओर पुरस्कार. कान्स चित्रपट पुरस्कार कोणता? पाल्म डिओर पुरस्कार दिला जातो. कशासाठी? सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे ट्रायंगल ऑफ सॅडनेस. नावं थोडीशी किचकट आहे, पण मी सांगतो तुम्ही व्यवस्थित बघा, मन लावून बघा, तुमच्या पाठ झालेले असतील. आलं लक्षात? बघा मित्रांनो, ट्रायंगल ऑफ सॅडनेस या चित्रपटाला जो आहे तो पाल्म डिओर पुरस्कार मिळाला. आणि पाल्म डिओर पुरस्कार मिळण्याचा अर्थ असतो कान्स चित्रपट महोत्सवात की तो सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. आलं का लक्षात? आणि हा रुबेन ओस्लुंड हे कोरियन दिग्दर्शक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? डायरेक्टर कोण आहेत? ट्रायंगल ऑफ सॅडनेसचे डायरेक्टर किंवा दिग्दर्शक कोण आहे? रुबेन ओस्लुंड. आणि हे कोरियन दिग्दर्शक आहे. आता विशेष म्हणजे कोरियनचं नाव आलं म्हणून सांगतोय, कान्स चित्रपट महोत्सवामध्ये कोरियन चित्रपटांनी विशेष बाजी मारलेली. म्हणजे जास्तीत जास्त पुरस्कार कशाला मिळालेले? कोरियन चित्रपटाला मिळालेले आहेत. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. आणि ट्रायंगल ऑफ सॅडनेस हा पण कोरियन चित्रपट आहे. रुबेन ओस्लुंड हे कोरियन दिग्दर्शक जे आहे तर ते आहे कशाचे? सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजेच काय? पाल्म डिओर. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ग्रँड पिक्स हा जो हा पुरस्कार आहे कान्स चित्रपट पुरस्कार, तर क्लोज ह्या 2 चित्रपटांना दिलेला आहे. कोणता? क्लोज आणि स्टार्स ॲट नून. कोणत्या? हा एकत्रितपणे दिला गेला. कोण? ग्रँड पिक्स हा जो पुरस्कार आहे तर हा एकत्रित याला दिला गेलेला आहे. क्लोज या चित्रपट आणि स्टार्स ॲट नून. आणि पहिला कोणता? पाल्म डिओर. ट्रायंगल ऑफ सॅडनेस हा रुबेन ओस्लुंड जे दिग्दर्शक आहेत त्याचे. आणि ट्रायंगल ऑफ सॅडनेस याच्यासाठी पाल्म डिओर म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा. ग्रँड पिक्स हा पुरस्कार क्लोज आणि स्टार्स ॲट नून या 2 चित्रपटांना एकत्रितपणे दिला गेला. क्लोजचे दिग्दर्शक आहे लुकास धोंड. क्लोजचे दिग्दर्शक कोण आहे? लुकास धोंड. आणि स्टार्स ॲट नूनचे दिग्दर्शक आहे क्लेअर डेनिस. हे काय? स्टार्स ॲट नून चे दिग्दर्शक आहे. आणि क्लोजचे दिग्दर्शक कोण आहे? लुकास धोंड. आले लक्षात? ह्या 2 गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. नोट्समधून रिवाईज करा, कारण आता हे बऱ्यापैकी तरी मी इथंच पाठवेल, तरी पण जर गरज पडली तर रिवाईज करा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आता हे कळालं आपल्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पाल्म डिओर, ग्रँड पिक्स पण क्लोज आणि स्टार्स ॲट नून ह्या 2 चित्रपटांना एकत्रितपणे दिला गेला. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पार्क चॅन उक. नावं थोडेसे कोरियन टाईप आहे किंवा मग वेगवेगळे फॉरेनरचे नावं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जड जाऊ शकतं. तरी पण व्यवस्थित बघितलं तर काहीच अशक्य तर काहीच नसतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पार्क चॅन उक. डिसिजन टू लिव्ह या मूवीचे दिग्दर्शक पार्क चॅन उक यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा कान्स चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार मिळालेला आहे. कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पार्क चॅन उक डिसिजन टू
या चित्रपटातील दिग्दर्शक पार्क चॅन उक यांना जो मिळालेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता. आता तुम्हाला ह्या गोष्टी तर लक्षात येत असतील. सर्वोत्कृष्ट अभिनेता सॉन्ग कांग हो. काय नाव? सॉन्ग कांग हो. आणि हा ब्रोकर या चित्रपटातला अभिनेता आहे सॉन्ग कांग हो. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा जो पुरस्कार आहे कान्स चित्रपट महोत्सवात सॉन्ग कांग हो यांना मिळाला आणि तो ब्रोकर या चित्रपटाचा अभिनेता आहे. सॉरी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मित्रांनो झार अमीर इब्राहिमी. कोण? झार अमीर इब्राहिमी. आणि हॉली स्पायडर चित्रपटाची अभिनेत्री, हॉली स्पायडर चित्रपटाची अभिनेत्री झार अमीर इब्राहिमी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा कान्स महोत्सव चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात. मला असं वाटतं या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. ती व्हिन्सेंट टिल्ले लक्षात आले असेल, 9 सदस्य समिती लक्षात आली असेल, दीपिका पादुकोण लक्षात आले असतील आणि ह्या पण गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. अमृत महोत्सवी लक्षात आले असेल. पाल्म डिओर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ट्रॅगल ऑफ सॅडनेस या चित्रपटाला मिळाला. त्याचे दिग्दर्शक रुबेन ओस्लून, क्लोज आणि स्टार सॅटनून यांना ग्रँड पिक्स हा विभागून दिला गेला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पार्क चॅंग उक, डिसिजन टू लिव्ह. सर्वोत्कृष्ट अभिनेता सॉन्ग कांग हो, ब्रोकर या चित्रपटाचा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झार आमिर कोण? इब्राहिमी, हॉली स्पायडर या चित्रपटाची. आलं लक्षात. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट पटकथा. आता व्यवस्थित लक्षात द्या. तारिक साले यांना मिळाला बॉय फ्रॉम हेवन या चित्रपटासाठी. कोण? तारिक साले. सर्वोत्कृष्ट पटकथेचा जो आहे तर कोणाला मिळाला? तारिक साले. आणि कोणता पटकथा? बॉय फ्रॉम हेवन. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ज्युरी पुरस्कार. आता हे ज्युरी पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा. हे पुरस्कार तितके महत्त्वाचे नाही, पण जोड्या लावायला विचारत आपल्याला हे खूप महत्त्वाचे आहे. याच्यातलं एक खूप महत्त्वाचं आहे, मी सांगणार होतो. शौनक सेन हा भारतीय साहित्यिक आहे आणि आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर हे व्यवस्थित बघू. बघा मित्रांनो, ज्युरी पुरस्कार इओ आणि द 8 माउंटन्स हे 2 चित्रपटांना दिला गेला. विशेष ज्युरी पुरस्कार जो आहे तो इओ हा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक आहे जेर्जी स्कोलिमोस्की. आणि द 8 माउंटेन्स याचे दिग्दर्शक 2 जण आहे. एक तर फेलिक्स ऑन ग्रोएनिगेन आणि चार्लोट वेंडरमिश आणि फेलिक्स ऑन ग्रोएनिगेन हे जे तर 2 दिग्दर्शक कशाचे? द 8 माउंटन्स या चित्रपटाचे. आणि युओ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे जेर्जी स्कोलिमोस्की. ओके. आणि यांना काय मिळालेलं आहे? ज्युरी पुरस्कार. आलं लक्षात. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 75वा वर्धापन वर्ष पुरस्कार किंवा 75वा वर्धापन वर्ष पुरस्कार म्हणू शकता याला. टोरी, कारण आपल्याला विचारतील तर असं विचारतील, ते आपल्याला बाकीचं गरजेचं नाही. टोरी अँड लोकिता यांना या चित्रपटासाठी मिळालेलं आहे. आणि यांना दार्डेन बंडू आहे ना, तर यांना टोरी अँड लोकिता याच्यासाठी मिळालं आहे. जीन पियर आणि लुक हे जे दार्डेन बंडू आहे तर यांना 75वा वर्धापन वर्ष पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे 75वा. आता अमृत महोत्सव मी तुम्हाला सांगितलं तर टोरी अँड लोकिता, जीन पियर अँड लुक दार्डेन हे दार्डेन बंधू. एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट माहितीपट कशाचा? कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी पुरस्कार कोणाला मिळाला? ऑल दॅट ब्रिज या माहिती प्रकाराला. ऑल दॅट ब्रिज जे आहे तर याला हा पुरस्कार मिळालेला आहे. याचे दिग्दर्शक आहे भारतीय दिग्दर्शक शौनक सेन. नाव व्यवस्थित पाठच करून ठेवा. कोणतं? शौनक सेन. ओके. शौनक सेन. आणि हे काय? यांचं सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी पुरस्कार मिळाला. ओके. ऑल दॅट ब्रिज हा माहितीपट आहे आणि दिग्दर्शक कोण आहे? शौनक सेन. आता बघा मित्रांनो, हा जो सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी जो पुरस्कार दिला जातो कान्स चित्रपट महोत्सवात, त्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. तर ते नाव काय बघा मित्रांनो? यल ऑइल असं लक्षात ठेवा. यल ऑइल ऑनर किंवा अवॉर्ड असं लक्षात ठेवा. यल ऑइल ऑनर किंवा अवॉर्ड जे आहे तर ते दिला जातो. कशासाठी? हा सर्वोत्कृष्ट माहितीपट जर असेल तर त्याला कोणता? यल ऑइल अवॉर्ड जो आहे तर तो दिला जातो. आणि तो कोणाला मिळालेला आहे? भारतीय दिग्दर्शक शौनक सेन. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक मित्रांनो, हा जो यल ऑइल अवॉर्ड किंवा ऑल दॅट ब्रिज किंवा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी जो पुरस्कार दिला जातो त्याला म्हणतात द गोल्डन आईज अवॉर्ड असं पण म्हणतात. काय हे मी का सांगतोय बरं इतकं डिटेल? गोल्डन आय अवॉर्ड कारण कान्स चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरला महत्त्वाचं बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय दिग्दर्शक एक आहे. आणि सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी जो आहे तर त्यांना तो मिळालेला आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात.
चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आलेले 3 चित्रपट. आता महाराष्ट्र शासनाचे आपले जे मराठी चित्रपट आहे तर इतके तिथं व्हॅल्युएबल नसतात असं म्हणजे आत्तापर्यंत, कारण आत्तापर्यंत कुणाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे नाही. तरी पण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना विशेष अशी प्रसिद्धी मिळावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी चित्रपटांचं नाव व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 3 चित्रपट जे तर ते कान्स महोत्सवासाठी पाठवले जातात. आणि त्याच्यातले हे 3 व्यवस्थित लक्षात ठेवा: पोटरा, कारखानिसांची वारी आणि तिचं शहर होणं. व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणता? पोटरा, कारखानिसांची वारी आणि तिचं शहर होणं. हे ते 3 चित्रपट हे महाराष्ट्र शासनाकडून कुठे पाठवण्यात आलेले ते कान्स चित्रपट महोत्सवासाठी. आलं लक्षात? मला असं वाटतं ह्या गोष्टी पण तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असेल. शोनक सेन विसरू नका, चुकूनही विसरू नका. द गोल्डन आय अवॉर्ड आलं लक्षात? ली ऑइल अवॉर्ड आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. आणि हां, त्यांचा कोणता माहितीपट? ऑल दॅट ब्रीथ्स, हे पण विसरू नका. त्याच्यानंतर बघा, मला असं वाटतं मला तिन्ही पण मुद्दे मी अगदी व्यवस्थितरित्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय खोलात जाऊन सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. याचं कारण एकच: प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. आलं लक्षात? टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न पण व्यवस्थित सोडवत चला. मी तिथे जवळपास भरपूर प्रश्न पडतील आपल्याला, मला जितके टाकता येईल तितके. कारण कसं असं लेक्चर घेण्यापेक्षा मला तिथे जास्तीत जास्त प्रश्न टाकता येतात, बरोबर? कारण तिथे मग आपल्याला किती कव्हर करायचं, काय करायचं तिथे असतं. मी लेक्चर तर घेणार, त्याबद्दल काही डाऊट नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त तिथले पण प्रश्न म्हणजे दोन्ही मिळून आपला कव्हर होईल. हे फक्त लेक्चरच्या माध्यमातून. कारण चालू घडामोडी मी याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे चालू घडामोडी या विषयाला लिमिटेशन्स नसतात. हे तुम्हालाही माहिती आणि मलाही चांगल्या प्रकारे माहिती, बरोबर? त्याच्यामुळे ना जितकं जास्तीत जास्त आपण करू तितका आपल्याला फायदा राहील. आलं लक्षात? मग आपण काय करूयात हे पण बघूयात. त्याच्यानंतर टेलिग्रामवरचे प्रश्न पण सोडूयात. आणि 2021 तुम्ही पण काही वाचत राहा. म्हणजे मी 2022 काही बऱ्यापैकी कव्हर करतो, तुम्ही पण वाचत राहा. मागचं पुढचं बऱ्यापैकी तुम्ही वाचत राहा. मी सांगतो टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न हे सगळे मिळून आपण व्यवस्थित करूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा, हाच माझा उद्देश. आलं लक्षात? आणि काय येईल काय नाही हे तर कोणी सांगू शकत नाही मित्रांनो. मला सांगा तुम्ही, कोणी आयोगाचा अध्यक्ष पण सांगू शकत नाही काय येईल परीक्षेला. तरी पण त्या दृष्टीनं मेहनत करणं हे आपलं काम असतं. आणि माझ्या मेहनतीत तर कदाचित तुम्हाला कुठे कमतरता वाटत नसेल, मलाही वाटत नाही, कारण मी जास्तीत जास्त तुम्हाला मेहनतीनं सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला फायदा व्हावा असं पण मला पण तेच वाटतं. म्हणून तर इतक्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करतो. आलं लक्षात? आजचे मुद्दे सगळे कळाले. संभाव्य प्रश्न बघूयात, लगेच सुटतील तुम्हाला. बघा मित्रांनो, पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित होते? सांगा. तबला? नाही. सनई? गिटार? नाही. काय? संतूर. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संतूर या वाद्याला प्रसिद्धी मिळवून देणार पंडित शिवकुमार शर्मा यांचं आत्ताच निधन झालं आणि आपण ते आता त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या. परत बघायची गरज आहे असं मला वाटत नाही. पहिला प्रश्न क्लिअर. त्याच्यानंतर मला सांगा, 2021 सालचा 31वा कितवा? ह्याच्यात बरीच माहिती दिलेली मुद्दाम, कारण तुम्हाला ही माहिती पण होऊन उत्तर पण काढावं. आलं लक्षात? जास्त टेलिग्राम चॅनलवर माझा तोच उद्देश असतो. प्रश्नात मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण त्याच्यात ती माहिती काय आपल्याला काय माहिती येणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ती माहिती आली की त्याचं एक्झाममध्ये आपण व्यवस्थित हे करू शकतो. त्याच्यामुळे सिरियसली सगळ्या गोष्टी करायच्या. बघा मित्र, 2021 सालचा 31वा सरस्वती सन्मान, आता लक्षात द्या, 2021 सालचा 31वा सरस्वती सन्मान मैं तो यहाँ हूँ या हिंदी काव्यसंग्रहासाठी प्राध्यापक रामदर्श मिश्रा यांना मिळाला. बरोबर? कशासाठी 2021चा 31वा सरस्वती सन्मान कशासाठी मिळाला? मैं तो यहाँ हूँ या हिंदी काव्यसंग्रहासाठी प्राध्यापक रामदर्श शर्मा. इथपर्यंत क्लिअर? ओके. यांना मिळाला. रामदर्श शर्मा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत? सांगा. आता प्रश्न माहिती तर भरपूर भेटली, पण प्रश्न तर वेगळाच आहे. कोणता? आणि मला असं वाटतं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं की ते कोणत्या राज्याचे आहेत. हिंदी काव्यसंग्रहासाठी मिळाला आणि त्या राज्याचं नाव पण मी तिथे लिहिलं होतं शॉर्टमध्ये. सांगा आता कोणते? राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम आणि उत्तर प्रदेश. काय? उत्तर प्रदेश. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा मित्रांनो, तिन्ही पण मुद्दे त्याचे संभाव्य प्रश्न पण जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कळले असतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत चला, जास्तीत जास्त अभ्यास करत चला. जे होईल आपलं मेहनत करणं आपलं काम आहे, आपण मेहनत करत राहायचं. पुढचा रिझल्ट आपोआप जो यायचा तो येत राहतो. आलं लक्षात? थांबायचं मग. थँक्यू.